कृष्णाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्यांच्या जन्मानंतर ते लगेच आईवडिलापासून वेगळे झाले. नंतर नंद यशोदा भेटले, पण आयुष्यातून तेही गेले. राधा गेली, गोकुळ गेलं, मथुरा गेली. त्यांच्या आयुष्यात काही ना काही निष्ठतच गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्यांना कृष्ण समजला त्यांच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरी खुश कसं राहायचं हे कृष्ण शिकवतात. गुरुक्षेत्रावरच्या कृष्ण नीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमले नाही तरी कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टीचा, क्षणाचा, स्वप्नांचा, आठवणीचा सोहळा करता आला पाहिजे. पहिली शिवी ऐकल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील 99 आणखी शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे. सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे. द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे. मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील तो नृत्य करतो तो कृष्ण आहे. सर्व सामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे. धन्यवाद.